मला ओळखायचंय, बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स असतात किंवा बऱ्याच जणांच्या अडचणी असतात की संकर प्रयोग ओळखायचा कसा. तर संकर प्रयोगामध्ये तुम्हाला दोन गोष्टी चेक करायच्या आहे. एक म्हणजे कर्ता व कर्म याला प्रत्यय आहे का, कर्ता व कर्म याला प्रत्यय आहे का, ही पहिली गोष्ट चेक करा. आणि दुसरं, क्रियापद कोणानुसार बदलते, क्रियापद कोणानुसार बदलते. आता जर तुम्हाला साधा प्रयोग ओळखायचा आहे, संकर प्रयोग नाही ओळखायचा, साधा प्रयोग जर ओळखायचा आहे, फक्त पहिली कंडिशन चेक करायची. आणि जर संकर प्रयोग ओळखायचा असेल तर या दोन्ही कंडिशन तुम्हाला तिथे चेक कराव्या लागतील. तर चला आपण या उदाहरणामध्ये पाहू. आईने मुलीला निजवली. निजवणारी कोण आहे? आई. म्हणजे आई काय आहे वाक्याचा? कर्ता. आणि निजवण्याची क्रिया कोणावर होत आहे? तर मुलीवर होत आहे. म्हणून मुलगी काय झाली वाक्याचं? कर्म. आता बघा, कर्त्यालाही प्रत्यय आहे आणि कर्मालाही प्रत्यय आहे, म्हणून हा भावे प्रयोग असणार आहे, कारण दोन्हीला प्रत्यय